की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे ते असणं. शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची. आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान या अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत, बाळासाहेबांच्या बरोबर. त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील, त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे सगळ्यांची. तर आमच्याकडे महाविकास आघाडीकडे म्हणून जे आहे तेवढी मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे. आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीत, तरी तो यशस्वी होणार नाही. शरद पवारांचं 7 खासदार जवळपास एप्रिलमध्ये निवडून 7 की 6 महाराष्ट्रातले. महाविकास आघाडीची संख्याबळ कुठेतरी घटलंय, भाजपचं नाही, असं आहे की संख्याबळ तर घटला, एक खासदार निवडून जाईल आमचा. पण शरद पवार असतील तर तुम्हाला वाटतं की जी शक्यता म्हटली जाते की निवडणूकच बिनविरोध होईल, कारण जो राजकीय अनुभव आहे ते सरकारने ठरवावं. पण पवार साहेबांनी संसदेमध्ये असणं गरजेचं आहे.